टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। साधारणतः 74 वर्षानंतर खरं तर या ठिकाणी 74 नाही, इंग्रजांच्या काळामध्ये म्हणजे 1940 साली परिवहन विभागाची स्थापना झाली। जे कायदे आहेत ते इंग्रजांच्याच काळामध्ये बहुतांश कायदे हे बनवले गेले आणि त्यानुसार भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा त्या कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे आणि त्यामध्ये वेळोवेळी जसं जग बदललं, जसं देश बदलला, जसं राज्य बदललं, त्यामुळे बदल होत गेले आणि त्यामुळे परिवहन विभागाला आता तब्बल आज 85 वर्ष पूर्ण झाली। म्हणजे 1 मार्च हा परिवहन दिन असतो। खरं तर कालच भूमिपूजन करायचं होतं, परंतु काल काही आमच्या नेते मंडळींना थोडासा बिझी शेड्यूल असल्याकारणानं आज मोकळा वेळ मिळेल काल, म्हणून आज आम्ही उद्घाटन ठेवलं। कालही मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला होता सकाळी 9:30चा, परंतु फक्त अर्धा तास। तर आम्हाला म्हणालो की 85 वर्षानंतर आमचं हे भूमिपूजन होतं आणि आम्हाला अद्यावत आमची इमारत मिळते, तर तुम्ही भरपूर वेळ द्या, म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज जवळजवळ 1 ते 1.5 तासाचा वेळ दिलेला आहे। उपमुख्यमंत्रीसुद्धा आज हजर राहणार आहेत। एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी ह्या परिवहन डिपार्टमेंट 2.5 वर्षे चालवलं होतं अतिशय चांगल्या प्रकारे, त्यामुळे ह्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज भूमिपूजन होतं आहे। याचा मला आनंद आहे की माझ्या कार्यकाळामध्ये ह्याचं भूमिपूजन होतं आणि पुढल्या 2.5 वर्षामध्ये म्हणजे 2027 सालामध्येच याचं उद्घाटन करायचा मानस आहे आणि तशा प्रकारचा निर्बंध आम्ही ठेकेदारांना आणि त्या बाकीच्या अधिकाऱ्यांना घालून दिलेला आहे। प्रामुख्यानं ही जागा जी होती ती वरळी सी फेसला जागा होती। आमची ताब्यातसुद्धा 1940 पासून ही जागा आहे। यावरचं अतिक्रमण वगैरे बिलकुल होऊ दिलेलं नाही आमच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत। आणि मी आल्यानंतर मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर ताबडतोब नकाशे जे आहे ते मंजुरीला पाठवले, कारण सी व्ह्यू अतिशय चांगला ह्या ठिकाणी आहे। बाजूला एअरफोर्सचं काही ऑब्जेक्शन होतं, त्यामुळे आम्हाला जी 10 माळ्याची परमिशन आहे ती मिळाली नाही, परंतु आता 4 माळ्याची परवानगी आम्हाला BMCकडनं मिळालेली आहे। 4 माळे बेसमेंट आहे, 200 गाड्यांचं पार्किंग त्या ठिकाणी होणार आहे आणि ही अद्ययावत इमारत पूर्ण झाल्यानंतर पूर्ण परिवहनचं मुख्य कार्यालय परिवहन भवन ह्या ठिकाणी होणार आहे। सर इतक्या वर्षापासून खरं तर जागाही नव्हती, बऱ्याच वर्ष नाही आजपर्यंत बघा 85 वर्षामध्ये आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी जेवढं भाडं दिलं ना, त्या भाड्यामध्ये ही इमारत पूर्ण 10-12 माळ्याची उभी राहिली असती। एवढं भाडं आम्ही इतर संस्थांना दिलेलं आहे, परंतु असो माझ्या कार्यकाळामध्ये याचं भूमिपूजन होतं आणि एक अद्ययावत इमारत जी परिवहन सेवा ह्या राज्याला 5व्या क्रमांकाचं उत्पन्न मिळवून देणारी संस्था, म्हणजे 15,000 कोटी रुपये दर वर्षाला आम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून राज्य शासनाला महसूल मिळवून देतो आणि त्या माध्यमातून एवढं अद्ययावत कार्यालय ह्या ठिकाणी असेल। 75,000 फुटाचं ते कार्यालय असेल आणि त्याचबरोबर सगळं कंट्रोल रूम ह्या ठिकाणी असेल अद्ययावत। असं आमच्या जवळजवळ 200 कर्मचाऱ्यांची व्यवस्था ह्या ठिकाणी आम्ही केलेली आहे। कोणी अतिथी जर आमचा बाहेर राज्यातील किंवा शासकीय अतिथी असेल त्यांना राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्थासुद्धा ह्या ठिकाणी कॅन्टीनसह केलेली आहे। म्हणजे खूपच अद्ययावत असं हे कार्यालय माझ्या काळामध्ये चालू होतं आणि मी नशीबवान आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते याचं आज भूमिपूजन होतं आहे। तुम्ही ज्या पद्धतीने परिवहन विभागाने सातत्याने केलेलं होतं, एक तर हे मुख्य इमारत असेल आणि दुसरं म्हणजे कर्मचारी भरती संदर्भात प्रचंड ताण आहे परिवहन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना। बघा राज्यातील प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कर्मचाऱ्यांची वानवाई ही वस्तुस्थिती आहे, परंतु शेवटी आपलं उत्पन्न किती आणि खर्च किती याचा मेळ बसवणं पण गरजेचं आणि काळानुरूप जसं जसं आमची मागणी वाढेल त्यानुसार आम्ही कर्मचाऱ्यांची भरती करणारच आहोत। ST महामंडळामध्ये भरती करणं गरजेचं आहे, कारण आम्ही बसेस घेणार आहोत, परंतु आमच्याकडे अपुरे ड्रायव्हर कंडक्टर आहेत। त्यांच्यासाठी जर आम्ही जागा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितपणे भविष्यामध्ये लवकरात लवकर ST महामंडळासाठी सुद्धा काही आम्ही जागा भरणार आहोत। सर इतक्या वर्षापासून खरं तर प्रलंबित हो भूमिपूजन बघा, भूमिपूजन ज्या मंत्र्याच्या कार्यकाळात झालं त्याच मंत्र्याच्या कार्यकाळात उद्घाटन असावं असा प्रत्येकाचा मानस असतो, पण शेवटी माणसांनी कुठेतरी आनंद व्यक्त करायला हवा, समाधान मानायला हवं। राजकीय खुर्ची ही संगीत खुर्ची असते, कधीही कुणा बरोबर किती काळ राहील याचा भरोसा नसतो। फेविकॉलचा जोड घेऊन तर कोणी आलेला नसतो, परंतु तरीसुद्धा माझ्या कार्यकाळामध्ये याचं माझ्या माध्यमातून माझ्या संकल्पनेतून याचं भूमिपूजन होतं आहे, माझ्या संकल्पनेतून याचं ड्रॉइंग डिझाईन तयार होतं आहे। ह्याचा मला आनंद आहे आणि कुठला तरी आनंद प्रत्येक वेळेस तुम्ही कुठेतरी समाधानी असणं गरजेचं आहे। सर गेल्या मात्र कित्येक वर्षापासून खरं तर तुम्ही भाडेतत्वावर ही खरं पाहत होतात,
मात्र कुठेतरी दुर्लक्ष झालं अधिकाऱ्यांचं, त्याच्यामुळे हे होतं. नाही असं म्हणता येणार नाही. दुर्लक्ष जर आमच्या अधिकाऱ्यांचं झालं असतं या प्लॉटवर झोपडपट्टी झाली असती, SRH स्कीम या ठिकाणी राबवावी लागली असती. आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले होते, परंतु परमिशन्स मिळाले नव्हते. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, काल दुपारी 2 वाजेपर्यंत सुद्धा परमिशन्स आम्हाला मिळाले नव्हते. पण प्रशासकीय अधिकारी, प्रामुख्यानं मी आमचे संजय सेठी यांचं नाव घेईल, आमचे भूषण गगरेने यांचं नाव घेईल, मी मनीषा म्हैसकर मॅडम यांचं नाव घेईल, आमचे जे भीमनवार आहेत त्यांचं नाव घेईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर बघा, काही परमिशन आमच्याकडे ज्या बाकी होत्या त्या अवघ्या 4 तासामध्ये काल मिळाल्या आणि आज सध्या लगेच भूमिपूजन आम्ही करतो. म्हणजे काही गोष्टी ज्या असतात ते प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकत्र आल्यानंतर किती लवकरात लवकर घडू शकतं ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही परिवहन कार्यालयाचं भूमिपूजन आहे. सर, परिवहन खातं एवढं ॲक्शन मोडमध्ये त्याच्यात आपण HMPNCच्या ज्या नंबर प्लेटचा मुद्दा जो आहे तो ठेवून एकदम ॲक्टिव्ह मोडमध्ये, पण त्याच्यात काळाबाजार होताना काल माझ्याने एक स्टिंग ऑपरेशन केलं, अधिकचे पैसे. हो, मी सुद्धा ते बघितलंय. पण अशा प्रकारे काही जर गोष्टी घडत असतील तर त्या चुकीच्या आहे. आणि मी परिवहन मंत्री आहे, माझ्या कार्यकाळामध्ये पारदर्शक कारभार ह्या सेवेला, ह्या परिवहन सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मिळालेला आहे. आणि अशा प्रकारे जर चुकीच्या पद्धतीनं कोणी लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न करत असेल, आणि मी ते स्टिंग ऑपरेशन स्वतः बघितलेलं आहे, असा जर प्रकार झाला असेल तर पोलिसांना ताबडतोब त्या संदर्भातील कडक कारवाई करण्याचे निर्देश मी आमच्या परिवहन आयुक्तांना दिलेले आहेत. आणि अशा चुकीला क्षमा नाही. सर, एक राजकीय प्रश्न आहे. आज सामनामधून असा सल्ला देण्यात आलाय खरं तर, की सामनामध्ये असं म्हटलंय की तुम्ही म्हणजे एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करावा, असा सल्ला अमित शहांनी एकनाथ शिंदेंना दिलाय. सामनाचा सल्ला गेल्या जवळजवळ 32 महिन्यापासून आम्ही सल्ला घेणं त्यांचं बंद केलेलं आहे. ॲज अ कन्सल्टंट म्हणून आम्ही त्यांना सध्या दूर केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याचा आणि त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यांचा आम्ही विचार करतो. संजय राऊत असा दावा करतात पक्ष विलीन करायची चर्चा झालेली आहे. नाही, त्यांनी त्यांचा पक्ष विलीन केला, आमची काहीही हरकत नाही. त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. त्यांनी आमच्या पक्षाचा विचार करू नये, त्यांनी त्यांच्या पक्षाचा विचार करावा. एकनाथ शिंदे यांच्या नावावर सामनामध्ये रोखटोक आणि वेगवेगळे दावे, दुसरं कामच काय त्यांना हो. त्याच्याशिवाय कसं असतं की काही वड्याबरोबर चटणी नसेल तर वडा कोणी खात नाही. जर सामन्यामध्ये एकनाथ शिंदेचं नाव नसेल तर सामना कोणी वाचणार नाही. संजय राऊत आज मनसेने बैठक चाललेली आहे ठाकरे गटाची, आउटगोईंग किती प्रयत्न केले तरी आता न थांबण्याच्या विचारामध्ये सगळे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा प्रयत्न करावे. शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांना काही ना काही प्रयत्न हे त्यांना करावे लागणार आहेत. एकनाथ शिंदेच आहे हे, त्यामुळे कुठेतरी सिद्ध होत आहे. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नंतर आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा किल्ला असं ठाणे जिल्ह्याचं नाव पूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देश पातळीवर आहे. नाही, त्या विषयावर मी काही बोलणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जर राजकीय काही हस्तक्षेप असता किंवा राजकीय वरदहस्त असता तर अशा प्रकारचं पोलिसांच्या माध्यमातून जे आरोपपत्र आहे दाखल झालं नसतं. जर कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकारनं किंवा गृह खात्याने केला असता तर हे जे आरोपपत्र आहे ते तुम्हाला वेगळं दिसलं असतं. त्यामुळे आता तरी देशमुख कुटुंबियांनी किंवा मसाजोगच्या ग्रामस्थांनी विश्वास ठेवा की सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे. जे आरोपी आहे, जे हत्येचे सूत्रधार आहेत, त्यांना बिलकुल सरकार सोडणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.